तुम्ही कधी अशी भाजी केली आहेत का? अगदी नॉनव्हेजला सुद्धा मागे सारेल. तर काय करायचं, खोबरं, लसूण, कांदा, लाल मिरच्या 2 घेतलेल्या आहेत आणि टोमॅटो हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. त्याची पेस्ट करायची. नंतर तेलामध्ये जिरेची फोडणी द्यायची. त्याच्यानंतर ही पेस्ट टाकायची. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर हळद, धना पावडर आणि जो काळा मसाला आहे आपला रेग्युलर वापरतो तो टाकायचा. वरून 1 चमचाभर बेसन पीठ टाकायचं आणि सगळं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर गरम पाणी ओतून तो रस्सा उकळून घ्यायचा. उकळतोय तोपर्यंत बेसन पिठामध्ये हळद, लाल तिखट आणि मीठ हे टाकून मस्त पातळ बॅटर करायचं आणि ते असं उकळल्यानंतर, रस्सा उकळल्यानंतर वरून चमच्याने असं सोडायचं. आता हे जे आपण सोडलेलं बॅटर शिजून वरती येत नाही, तरंगत नाही तोपर्यंत ते हलवायचं नाही. एकदा वरती आलं की समजून जायचं ते शिजलेलं आहे. मस्त कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं आठेपर्यंत शिजवून घ्या आणि सर्व्ह करा. लय भारी लागतं. एकदा नक्की करा.